सिंधुदुर्गातील शिरोडा वेळागर समुद्रात 8 पर्यटक बुडालेत। त्यापैकी तिघांचे मृतदेह सापडले तर तिघांना वाचवण्यात यश आले। इतर पर्यटकांचा शोध सुरू आहे। सर्व पर्यटक सिंधुदुर्ग जिल्ह्यातील असल्याची माहिती मिळते। शिरोडा वेळागर समुद्रात बुडालेल्या पर्यटकांचं शोधकार्य सध्या सुरू आहे। आताच्या क्षणाची ही मोठी बातमी आपण पाहतोय ती म्हणजेच समुद्रात 8 पर्यटक बुडाल्याची ही बातमी आहे। तिघांचे मृतदेह सापडले, तिघांना वाचवण्यात यश आलेले। सिंधुदुर्गातील शिरोडा वेळागर समुद्रात 8 पर्यटक बुडालेत, त्यापैकी तिघांचे मृतदेह सापडले तर तिघांना वाचवण्यात यश आलेले। इतर 2 पर्यटकांचा शोध सुरू आहे। सर्व पर्यटक सिंधुदुर्ग जिल्ह्यातील असल्याची ही माहिती मिळते। शिरोडा वेळागर समुद्रात बुडालेल्या पर्यटकांचं सध्या शोधकार्य सुरू आहे। या संदर्भात ताजे अपडेट देत आहेत आपले प्रतिनिधी उमेश परब। उमेश, काय ताजे अपडेट आहे? शिरोडा इथे वेळागर जो समुद्र किनारा आहे त्या ठिकाणी काही इथले म्हणजे पर्यटक आहेत ते समुद्री पर्यटनाचा आनंद घेण्यासाठी गेले होते। मात्र खोल समुद्राचा अंदाज न आल्यामुळे त्या ठिकाणी जे पर्यटक आहेत तब्बल 8 जण आहेत ते बुडालेले आहेत। त्यातील तिघांचे मृतदेह जे आहेत ते बाहेर काढण्यात यश आलेले आहे। मात्र हे जे बुडालेले युवक होते किंवा जे बुडालेले पर्यटक आहेत ते स्थानिक असल्याची सुद्धा या ठिकाणी प्राथमिक माहिती आहे। मात्र अजून इतर जणांचा जो आहे तो शोध सुरू आहे आणि शोध कार्य पूर्ण झाल्यानंतरच संबंधित जे युवक होते किंवा जे पर्यटक आहेत ते नेमके कुठले होते किंवा त्यांची ओळख पटवण्यात यश प्राप्त होईल। निश्चित, धन्यवाद उमेश ताजे अपडेट देण्यासाठी। आपण पाहतो शिरोडा वेळागर मधील समुद्रात 8 पर्यटक बुडालेले आहेत, तर तिघांचे मृतदेह सापडले तर तिघांना वाचवण्यात यश आलेले। अद्याप दोघांचा शोध सुरू आहे। मोठी बातमी आपण आताच्या क्षणाची पाहतोय ती म्हणजेच सिंधुदुर्गातील समुद्रात 8 पर्यटक बुडालेले आहेत।